ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3. वाचारुण परिहार. जागृती ही एक प्रकारची निद्राच आहे. भाग 2. पहिल्या ओवीच्या उत्तरार्धाचं स्पष्टीकरण. ज्ञानदेवांनी सांगितलं की 4 वाणींच्या कलकलाटाने आत्म्याची निद्रा मोडते व तो जागृत होतो. त्यापुढे आलेली जाग खरी जाग आहे का त्याचे ते विवरण करत आहेत. ज्ञानदेवांनी सांगितलं की 4 वाणींच्या बोभाट्यामुळे आत्म्याची झोप मोडते व तो जागृत होतो. ज्ञानदेवांनी येथे बोभाटा हा शब्द वापरलेला आहे. जेव्हा एक जण बोलत असतो व एक जण ऐकत असतो तेव्हा संवाद होऊ शकतो, पण 4 जण एकदम बोलायला लागले की काहीच कळे नसे होते, नुसता कलकलाटच ऐकू येतो. गाढ निजलेल्या मनुष्याला हळूवार एखादी हाक मारली तरी ऐकायला जात नाही, त्याची निद्रा मोडतच नाही. तो आपला खुशाल कुंभकर्णासारखा घोरत पडलेला असतो. तेव्हा त्याला मोठ्याने हाक मारायला हवी, गदागदा हलवायला हवं. वेदोपनिषदे तेच गदागदा हलवण्याचं काम करतात. आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने वेदाध्ययन, तत्वविचार, त्यातील महावाक्यांचे मनन उपयुक्त ठरते. स्वामी स्वरूपानंद सांगतात की सोहम शब्द आळवला की आत्म्याची झोपमोड होते. आता हा सोहम शब्द गुरुनी आळवलेला असो किंवा उपनिषदांनी आळवलेला असो, त्या शब्दांनी जाग येते ही गोष्ट खरी. सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. तू जड देह नसून तू आत्मा आहेस असं सांगतात. मी म्हणजे देह असून देहाशी निगडीत सर्व गोष्टी माझ्या आहेत, सर्व कर्तृत्व माझं आहे असा जीव सतत जपत असतो. त्यामुळे त्याची देहबुद्धी दृढ झालेली असते. मी म्हणजे देह हे स्मरणात असते. निद्रावस्थेत सुद्धा तो स्वप्नात स्वतःच्या भोवतीच फिरत असतो. अगदी गाढ झोप लागली असली तरी सुद्धा कोणी त्याच्या नावाने त्याला जोरात हाक मारली की तो त्या सुषुप्ती अवस्थेतून खडबडून जागा होतो. याचा अर्थ तो निद्रावस्थेत सुषुप्ती अवस्थेत सुद्धा देहोहम ही गोष्ट विसरलेला नसतो. कारण जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांची निगडीत असणाऱ्या वैखरी, मध्यमा व पश्यंती या तिन्ही वाणींवर मी देह आहे हा संस्कार दृढ झालेला असतो. अर्थातच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी यासाठी मी तेच ब्रह्म आहे हे सुद्धा सतत जपले पाहिजे. नुसते वैखरी वाणीने जपून उपयोग नाही, तर ते सूक्ष्मातिसूक्ष्म अशा परावाणीपर्यंत पोचली पाहिजे. जेव्हा या 4ही वाणी अहम ब्रह्मास्मीचा गजर करू लागतील तेव्हाच आत्म्याची झोप थोडी थोडी चाळवली जाऊन अखेर त्याला पूर्णपणे जागृती येईल. म्हणूनच ज्ञानदेव म्हणत आहेत की या 4 वाणींच्या बोभाट्याने आत्म्याची झोप लोटे, तो जागा होतो. आता पूर्ण जाग आली तरी त्या वाणीने घेतलेले कष्ट सार्थकी लागले व त्यामुळे 4ही वाणींचे ऋण फिटले असं म्हणायला हरकत नाही. आत्मजागृती आली म्हणजे खरी जाग आली असे कोणीही मानेल, पण ज्ञानदेव इशारा देतात की जरी 4 वाणींच्या कलकलाटाने आत्म्याची झोप मोडली, जागृती आली, तरी ती खरी जाग आली असं नाही, तर तीही एक प्रकारची निद्राच आहे. स्वामी स्वरूपानंदांनी याचं स्पष्टीकरण केलं आहे की वाणींच्या कलकलाटाने आत्म्याची झोप मोडते, देहोहम हे अज्ञान दूर होते आणि शिवोहम हे ज्ञान होते. ज्ञानदेव या जागृतीलाही निद्राच म्हणतात, कारण देहोहम अथवा शिवोहम यामध्ये दोन्ही ठिकाणी अहमची जाणीव सारखीच आहे. फक्त देहाच्या जागी सहा किंवा शिवहा अशी जाणीवेची बदली झाली. वास्तविक जीवाला अज्ञानांधकारात भोवंडायला लावणारा हा अहमच असतो. आधी तो मी देह असं म्हणून मिरवत असतो, आता तो मी तोच किंवा शिव आहे म्हणून मिरवत राहतो. देहोहम ही अज्ञानाची गाढ निद्रा आहे. ती एक वेळ परवडली, पण सोहम ही जी ज्ञानाची जागृती आहे असे वाटते, तो एक भ्रमच आहे. ही जागृती मनाचे मनपण पोसत राहते. ती अहंता जोपर्यंत निमत नाही तोपर्यंत जागृती आली असं म्हणता येत नाही. कारण मी म्हणजे ब्रह्म आहे, शिव आहे हा अहंकार त्याला घेरतो. ईशावास्योपनिषदात म्हटलं आहे की अंधम तमः प्रविशन्ति ये विद्याम उपासते ततो भूय इवते तमो यौ विद्यायाम रताः. जे लोक अविद्येची उपासना करतात ते अज्ञानरूपी घोर अंधकारात पडतात, आणि जे विद्येमध्ये रत असतात ते मिथ्याभिमानात रत असल्यामुळे त्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतात. विद्येमध्ये रत असणारे त्याहूनही घोर अंधारात चाचपडत असतात, कारण अंशतः लाभलेल्या ज्ञानाने ते मदोन्मत्त झालेले असतात. स्वतःला ज्ञानी समजू लागतात.
एक वेळ मूर्ख परवडला, पण पढत मूर्खाला जागे करणे कठीण काम असते. ज्ञानलव दुर्विदग्धम ब्रह्मापी नरम न रंजयती. कारण त्याच्या मानगुटीवर विद्वत्तेचे भूत बसलेले असते, ते तो उतरवायला तयारच होत नाही. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात की माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करे. त्यांचे ते विपरीत ज्ञान शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. देहबुद्धीच्या आवरणाखाली गाढ झोपलेल्या जीवाला वाणींच्या बोभाट्याने एक वेळ जागे करता येईल, परंतु ज्ञातेपणाची झापड कशी उतरवणार? पहिल्याचे निदान हाक ऐकण्याची तयारी तरी असते, दुसरा मात्र ज्ञातृत्वाच्या अहंकारामुळे कोणाचे काही ऐकून घ्यायलाच तयार नसतो. अज्ञानी देहाच्या कोशात गुरफटलेला असतो, तर ज्ञानी जाणीवेच्या कोशात गुरफटून राहतो. शेवटी दोन्ही बुरखेच आहेत. एक आहे देहोहमचं, तर दुसरं आहे सोहमचं. देहोहम अथवा सोहम दोन्ही जाणीवाच आहेत. पहिली स्थूल आहे, तर दुसरी सूक्ष्म आहे. कोणताही स्थूल अडथळा दूर करणे सोपे असते, सूक्ष्म स्तरावरील अडथळा दूर करणे सहज शक्य नसतं. सोहम हा असाच सूक्ष्म ज्ञानबंध आहे. मुळात तो बंध आहे हेच कळत नाही, त्यामुळे स्वतःला त्या बंधातून सोडवून घेणे ही अधिक कठीण गोष्ट आहे. देहोहमची निद्रा मोडून सोहमची जागृती आली, त्यामुळे निशंकपणे वाचेचे ऋण असते हे कळून येते. त्यामुळे अहितकारक निद्रा दूर झालेली आहे, पण जागृती आली म्हणून वाचेचे ऋण फिटले असे मात्र म्हणता येत नाही. कारण आलेली जागृती ही खरी जागृती नसून तोही एक पांघरलेला पुरखाच आहे, कारण त्यात अहम शिल्लक आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जे चेणीची निदकी, ही जाग म्हणजे सुद्धा एक प्रकारची निद्राच आहे. स्वामींनी हे ऋण केव्हा फिटेल ते पहिल्या ओवीच्या स्पष्टीकरणातच सांगितलं आहे की ज्ञान अहंता जाऊन ज्ञान व अज्ञान गिळून जे ज्ञान मात्र आहे त्यात एकरूप झाले तरच वाणींचे ऋण फिटेल. पुढच्या ओवीत ज्ञानदेव या वाचांचे कार्यक्षेत्र व त्यांच्या मर्यादा कोणत्या ते सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.